श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एके वेळेची गोष्ट आहे जेव्हा देवर्षी नारद नारायण नारायणचा जप करत वैकुंठात येतात, तेव्हा ते भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मींना प्रणाम करत म्हणाले, हे प्रभू, आज मी जेव्हा पृथ्वीलोकवर भ्रमण करत होतो तेव्हा पाहिलं की अनेक स्त्रिया आपल्या पतिव्रता धर्माचं कठोरपणे पालन करत होत्या, तर काही स्त्रिया आपल्या पतीच्या डोळ्यात धूळ फेकून दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवत होत्या. तेव्हा भगवान विष्णू त्यांना म्हणाले, नारद, तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न केले आहेत, पण एका स्त्रीच्या मनाला समजून घेणे कुणालाही जमले नाही. तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर देवी लक्ष्मीच देऊ शकतात. हे लक्ष्मी, मी तुझ्याकडे विनंती करतो, तू आमच्या परमभक्त देवर्षी नारदजीची जिज्ञासा शांत कर आणि त्यांचे मार्गदर्शन कर. तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते, प्रभू, आपल्या आज्ञेने मी अवश्यच नारदजींची जिज्ञासा पूर्ण करीन. हे देवर्षी नारद, ज्या स्त्रीमध्ये हे 3 लक्षण असतात त्या स्त्रीचा वंश शुद्ध असतो. तिच्या घरी लक्ष्मी निवास करते. त्या स्त्रीच्या पती आणि कुळाच्या लोकांना स्वर्ग लाभतो. जी स्त्री पतिव्रता असते ती मृत्यूनंतर विष्णू लोकात प्राप्त होते. पतिव्रता स्त्रीची महानता ही एक पवित्र कथा सांगते. या कथेचं श्रवण करण्याने मात्र व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात. जो व्यक्ती ध्यानमग्न होऊन ही कथा ऐकतो, भगवान विष्णू त्यांचे 32 अपराध माफ करतात. म्हणूनच प्रत्येक मनुष्याने ही कथा ध्यानपूर्वक ऐकावी. मित्रांनो, देवी लक्ष्मी म्हणते, हे देवर्षी नारद, प्राचीन काळीची गोष्ट आहे. मध्य देशात गांधार नावाची एक अत्यंत सुंदर नगरी होती. त्यात एक पतिव्रता ब्रह्मणी राहत होती. तिचं नाव जानकी होतं. जानकीच्या पतीच्या मागील जन्माच्या पाप कर्मामुळे या जन्मी कोडी झाला होता. अर्थात त्याला कोडचा रोग झाला होता. त्याच्या शरीरातून खूप सारे जखम झाले होते, ज्यातून सतत पस निघत राहत होता. आपल्या पतीची अशी दयनीय स्थिती पाहूनही जानकीने आपल्या पतीचा साथ सोडला नाही आणि निर्मळ भावनेने ती आपल्या पतीची सदा सेवा करत राहिली. पतीच्या मनात जी इच्छा असायची ती जानकी अवश्यच पूर्ण करायची. जानकी प्रतिदिन देवपूजा केल्यानंतर आपल्या पतीची पूजा करायची आणि आपल्या मनाच्या सर्व इच्छांचा त्याग करून आपल्या पतीप्रती विशेष स्नेह ठेवायची. मित्रांनो, देवी लक्ष्मी म्हणते, हे देवर्षी नारद, मग एक दिवस जानकीच्या पतीला रस्त्याने जाताना एक अत्यंत सुंदर वेश्या दिसली. त्या सुंदर वेश्याला पाहून तिचा पती काम वासनेने भरला आणि त्या वेश्यावर मोहित झाला. त्या वेश्या त्याच्या नजरेपासून दूर गेली तेव्हा तो खूप दुःखी झाला. जानकी तिच्या पतीला उदास बसलेला पाहून विचारू लागली, हे नाथ, काय झालं? आपण इतके उदास का झाला? पत्नीच्या या प्रकारे विचारण्यावर तिचा पती म्हणाला, हे प्रिये, मला जे पाहिजे ते तू देऊ शकत नाही. तूच काय, कुणीही मला ते देऊ शकत नाही. म्हणून त्यावर व्यर्थ बोलणं उचित नाही. म्हणून तू राहू दे. मग ती पतिव्रता म्हणाली, हे नाथ, तुम्ही तुमची इच्छा मला सांगून तर बघा. मी ती पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन. जर मी आपल्याला कार्याला पूर्ण करू शकले नाही तर लोक आणि परलोकात माझं कल्याण होईल. जानकीचा कोडीपती म्हणाला, हे प्रिये, ठीक आहे, सांगतो. आताच्या रस्त्याने एक अत्यंत सुंदर वेश्या जात होती. तिचं शरीर अत्यंत सुंदर आणि मनमोहक होतं. तिला पाहून माझं हृदय कामाग्नीने भरलं आहे. जर तू असा काही उपाय करशील ज्यामुळे ती सुंदर वेश्या मला प्राप्त होईल तर माझा जन्म सफल होईल. हे प्रिये, तू तिच्याशी माझं मिलन करून दे. माझी कामाग्नी शांत कर. पतीद्वारे असे म्हणण्यावर ती पतिव्रता स्त्री अत्यंत दुःखी झाली आणि म्हणाली, हे नाथ, आपण धैर्य ठेवा. मी आपल्या या कार्याला अवश्य सिद्ध करेन आणि त्या वेश्याशी आपलं मिलन करून देईन. इतकं म्हणून त्या पतिव्रता स्त्रीने मनातल्या मनात काही विचार केला आणि मग रात्रीच्या अंतिम प्रहरात उठून ती गोबर आणि झाडू घेऊन घरातून निघून गेली. मित्रांनो, देवी लक्ष्मी म्हणते, हे देवर्षी नारद, जाताना तिच्या मनात खूप प्रसन्नता होती. मग ती त्या वेश्याच्या घरी पोहोचली आणि तिने त्या वेश्याच्या घराच्या अंगणात झाडू लावला आणि गोबर लिपून त्याचं अंगण स्वच्छ केलं. तिकडे ती वेश्या आपल्या अंगणाला पाहून आपल्या सेवकांना विचारू लागली, अरे वा, आज अंगणाची इतकी स्वच्छ साफसफाई कोणी केली आहे? ज्याने कोणी हे अंगण स्वच्छ केलं आहे, मी त्याची इच्छा पूर्ण करेन.
मित्रांनो, देवी लक्ष्मी म्हणते, हे देवर्षी नारद. मग वेश्याच्या सेवकांनी म्हणाले, हे वेश्या, घराच्या अंगणाची साफसफाई तर आम्ही नाही केली. आमच्या जागण्याच्या आधीच कुणीतरी या अंगणाची साफसफाई करून गेला आहे. सेवकाचं बोलणं ऐकून वेश्याला मोठं आश्चर्य वाटलं. त्यानंतर सलग 3 दिवस त्या पतिव्रता स्त्रीने वेश्याच्या घराच्या अंगणाची साफसफाई केली. तेव्हा वेश्या आपल्या सेवकांना विचारू लागली की कोण आहे जो तिच्या घराचे अंगण साफ करत आहे. मग तिने जाणून घेण्यासाठी रातभर जागरण केलं आणि लपून बघू लागली. तेव्हा तिने पाहिलं की रात्रीच्या अंतिम प्रहरमध्ये जानकीने येऊन तिच्या घराच्या अंगणाला साफ करत आहे. मित्रांनो, देवी लक्ष्मी म्हणते, हे देवर्षी नारद. ब्राह्मणीला पाहून ती वेश्या म्हणाली, हाय हाय, हे देवी, आपण हे का करत आहात? का मग पापी स्त्रीच्या घराचं अंगण साफ करत आहात? मला क्षमा करा, आपण हे काम करू नका. इतकं सांगून वेश्या ब्राह्मणीचे पाय पाय धरत म्हणाली, हे पतिव्रता, तुम्ही माझ्या आयुष्यातील यश, संपत्ती आणि कीर्तीचा नाश का करत आहात? मी कोणता अपराध केला आहे? तुम्ही काही मागितले तर मी न विचारता देईन, पण तुम्हाला हे कार्य शोभत नाही. त्यावर ब्राह्मणीने वेश्या सुंदरीला उत्तर दिले, हे सुंदरी, मला धनाची इच्छा नाही, पण मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही हे काम पूर्ण केल्यास मला शांती मिळेल आणि मी समजेन की तुम्ही माझी सर्व इच्छा पूर्ण केली आहे. वेश्या सुंदरीने लगेचच सांगितले, तुम्ही लवकर सांगा, मी वचन देते की हे काम पूर्ण करू. तुम्ही महान पतिव्रता आहात. तुमच्या कार्यामुळे माझे सर्व पापाचे नाश होईल. तुमचे चरण स्पर्श करूनच मी पापमुक्त झाले आहे. कृपया लवकर सांगा, मी तुमची कशी मदत करू शकते. ब्राह्मणीने सांगितले, सुंदरी, काही दिवसापूर्वी तुम्ही माझ्या घरासमोरून जात असताना माझ्या पतीचे लक्ष तुमच्या शरीराकडे गेले आणि त्यांनी तुमच्याशी संलग्न होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे ऐकून वेश्या सुंदरी आश्चर्यचकित झाली. पुरुषासोबत संबंध ठेवण्याचा विचार करून दुःख झाले. तिने ब्राह्मणीला म्हटले, हे देवी, तुम्ही तुमच्या पतीसह माझ्या घरात आल्यास मी 1 दिवस त्याच्या इच्छेला पूर्ण करेन. ब्राह्मणीने उत्तर दिले, हे सुंदरी, मी आज रात्रीच माझ्या पतीसह तुमच्या घरी येईन. तुम्ही त्यांच्या इच्छेची पूर्तता करून त्यांना परत पाठवा. तेव्हा ती वेश्या त्या पतिव्रता स्त्रीला म्हणते, तुम्ही लवकर इथून तुमच्या घरात परत जा, म्हणजे कुणालाही तुमच्या इथे येण्याचे कळणार नाही, आणि मध्यरात्री तुम्ही तुमच्या पतीला घेऊन माझ्या घरी या. मी त्यांची इच्छा पूर्ण करेन. ब्राह्मणीने घरात जाऊन पतीला सर्व माहिती दिली. पतीने म्हटले, प्रिय, मी त्या घरात कसे जाऊ? मला चालता येत नाही. पत्नीने उत्तर दिले, चिंता करू नका, मी तुम्हाला माझ्या पाठीवर बसून घेऊन जाईल आणि काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला परत आणेन. हे ऐकून पती आनंदित झाला आणि पत्नीला म्हणाला, तू एक महान स्त्री आहेस. तुझ्यामुळे माझे कार्य पूर्ण होईल. तू आज जे केले ते जगातील कोणतीही स्त्री करू शकणार नाही. तू धन्य आहेस. ब्राह्मणीने पतीला पाठीवर बसवले आणि मध्यरात्री रस्त्याने निघाले. रस्त्यात एका ठिकाणी एक मांडवी नावाचे ऋषी ध्यानात बसले होते. त्यांना तेथील राजाने शिक्षा दिली होती. त्यांच्या मांडीतून त्रिशूल आरपार गेलेले होते, तरीही ते ध्यान अवस्थेत मग्न होते, जीवित होते आणि तपस्या करीत होते. पतिव्रता ब्राह्मणी मांडवी ऋषीच्या जवळून जात असताना चुकीने तिच्या पतीचा पाय मांडवी ऋषीच्या शरीराला लागला आणि ऋषीची तपस्या भंग झाली. मांडवी ऋषी अत्यंत क्रोधित झाले आणि शाप देऊ लागले, हे पापी, सूर्योदय होण्यापूर्वी तू भस्म होशील. ऋषीचा शाप ऐकून ब्राह्मणीला अत्यंत दुःख झाले आणि तिने मोठ्या आवाजात गर्जना केली. पुढील 3 दिवस सूर्य उगवणार नाही हे सांगून ती आपल्या पतीसह घरी परतली आणि पतीला बिछाण्यावर ठेवून त्याच्या बाजूला बसली. तेव्हा माता लक्ष्मी नारदजींना म्हणते की, हे नारद मुनी, पतिव्रता स्त्रीमध्ये इतकी शक्ती असते की ती जे बोलते ते सत्य होते. सूर्यदेवांना देखील तिच्या इच्छेचे पालन करावे लागते, कारण भगवान विष्णूने पतिव्रता स्त्रियांना हे वरदान दिले आहे की त्यांचे बोलणे नक्की सिद्ध होईल. पतिव्रता स्त्रीच्या वचनामुळे पुढील 3 दिवस सूर्य उगवला नाही आणि संपूर्ण जगात अंधार पसरला. या दृश्याने सर्व देवता ब्रह्माजीकडे गेले आणि सूर्य न उगवण्याचे कारण विचारले. ब्रह्माजींनी देवतांना ब्रह्मणी आणि मांडवी ऋषीची संपूर्ण कथा सांगितली. सर्व देवता ब्रह्माजी सोबत दिव्य विमानात बसून ब्राह्मणीच्या घराच्या जवळ गेले. ब्रह्माजींनी ब्रह्मणीला म्हटले, हे माता, तुझ्या मुखातून निघालेल्या शब्दामुळे पृथ्वीवर सूर्य उगवला नाही.
त्यामुळे सर्वत्र अंधार पडला आहे, संपूर्ण सृष्टी संकटात आहे आणि प्राण्यांचे जीवन कठीण झाले आहे. कृपया तुमच्या वचनास मागे घ्या आणि सूर्य उगवू द्या. ब्रह्मणीने उत्तर दिले, हे भगवान, माझा पतीच माझा गुरु आहे. तो माझ्या सर्व लोकांपेक्षा महत्वाचा आहे. सूर्योदय झाल्यावर माझ्या पतीचा मृत्यू होईल. मी केवळ आपल्या पतीच्या प्राणाची रक्षा करू इच्छिते. ब्रह्मजींनी म्हटले, हे माता, तुमच्या पतीचे आयुष्य एवढेच होते. त्यांच्या मृत्यूने पृथ्वीचं कल्याण होईल. तुम्ही त्यांचे प्राण जाऊ द्या, त्यामुळे तुम्हाला मोठं पुण्य मिळेल. ब्रह्मणीने उत्तर दिले, माझा पती नसल्यास मला कोणत्याही लोकात सुख मिळणार नाही. तो माझं सर्व काही आहे, त्यामुळे मी त्याचे त्याग करू शकत नाही. ब्रह्माजींनी म्हटले, हे कल्याणी, तुमच्या पतिव्रता धर्मामुळे मी खूप प्रसन्न आहे. तुम्ही आता सूर्य उगवण्यास परवानगी द्या, त्यामुळे संपूर्ण जग सुखी होईल आणि आमच्या आशीर्वादाने तुमचा पती कामदेवा समान सुंदर होईल. ब्राह्मणीने थोड्या विचारानंतर मान्य केले आणि सूर्य उगवला. मांडवी ऋषीच्या शापामुळे तिचा पती तात्काळ भस्म झाला आणि त्याच्या राखेपासून अत्यंत सुंदर कामदेवा समान रूपाचा पती उभा राहिला. हा चमत्कार पाहून ब्रह्मणीला अत्यंत आनंदित झाली. त्यानंतर स्वर्गलोकातून एक अत्यंत तेजस्वी विमान आले आणि ब्रह्मणीने आपल्या पतीसह स्वर्गलोकात प्रवेश केला. या प्रकारे पतिव्रता स्त्रीच्या वाणीमध्ये संपूर्ण जगाला नष्ट करण्याची शक्ती असते आणि मोठ्या देवतांना झुकावे लागते. आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कृपया कमेंट करून सांगावे आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.